हॅलो मित्रांनो, माझा विश्वास सगळ्यात देवतांवरती आहे. पण माझ्यासोबत खूप देव आहेत. एकच नाही हे देव. एक स्वामी सखा, दुसरं स्वामी अभिदादा म्हणजे झुरळे महाराज, त्यांचं पण मी करते. पण असं नेहमीच करत नाही, पण कधीतरी असं पोथी वाचायला लागली ना की त्यांच्यामध्ये माझं मन तृप्त होतं. पण असं नाही की आपले सगळे देव असतात. स्वामी सखा आहेत. स्वामी सखा हे ना स्वामी समर्थांचं आहे, त्यामुळे मला तिथे गेल्यावरती खूप आनंद वाटतो. हे बदलापूरचे आहेत. या बदलापूरच्या देवाकडे मला मला माझी चांगली लहान मुलगी मिळाली. त्यांनी मला काहीतरी 4 गाणी दिली होती. त्या गाणींचा मला एवढा उपयोग झाला ना की ती गाणी ऐकल्यावरती ना मला मुलगी काही वर्षात 6 महिने मी सतत ती गाणी ऐकत राहिली. त्यामुळे मला मूल होण्याची शक्यता नव्हती, पण मूल मला त्यांनीच मला एक प्रसाद म्हणून दिलं. आणि त्यांचं मला खूप मी अजूनपर्यंत गेली नाही आहे त्यांच्याकडे मला मुलगी झाल्यापासून. पण मला जाण्याची खूप इच्छा आहे. मी जाईनच, पण त्यांचं आज मी महात्म्य वाचायला घेते. या महात्म्यानुसार ना गुरुमार्ग हा मला खूप सगळ्यात प्रशिष्ट त्यांनी हातात दिला होता. प्राजक्ता, हा जो जेव्हा तू गुरुमार्ग वाचशील ना, नक्कीच तुला त्याचा फायदा होईल. तुम्हाला पण सांगते, जर तुम्हाला मूल होत नसेल तर तुम्ही बदलापूरच्या त्या देवळात जाऊन ना तुमची जी मनोकामना आहे तुम्ही करू शकता. तसे सगळेच देव करतात, पण जे आता स्वामी सखा आहेत ना, त्यांचे मध्यंतरी मला ऐकण्यात आलं की त्यांची बायको गेली. पण तेव्हा माझं मन खूप एकदम अस्तित्व झालं. पण तेव्हापासून मी अजूनपर्यंत त्यांना भेटायला गेले नाही. पण मला जायचं आहे त्यांच्याकडे, खूप इच्छा आहे. पण कधीतरी ती इच्छा ना थांबते. पण मी आज ना त्यांचं एक पुस्तक वाचायला घेतलं, गुरुमार्ग. मी वाचलेलं आहे, हे दुसऱ्यांदा माझं वाचण्यात मी उपयोग करते. आता पहिल्यांदा प्रस्तावना वाचते होती. श्री ना. वा. करंदीकर यांनी हा ग्रंथ केवळ अध्यात्माच्या साधना करणारे अभ्यास लोकांनी त्यांचे गुरु हे नरसिंह सरस्वती महाराजांचे मार्गदर्शनाखाली हा लिहिलेला ग्रंथ आहे. परब्रह्म सद्गुरू दत्तात्रय महाराजांचे चैतन्यातून ध्यान होऊन जगाचे कल्याण व्हावे व सत्य ज्ञान व्हावे आणि श्री नाना करंदीकर यांची ही लिहिण्याची प्रवृत्त केले आहे. त्यांचे हे पद्य काव्य लिहून पूर्ण केले. श्री ना. कोतेकर यांचे आपले परमशिष्य सुमंत त्यांचे नाव काय माहिती आहे? स्वामी सखांचं श्री सुमंत वासुदेव आठवले तथा श्री स्वामी सखा यांचे ग्रंथ सोपवल्यावरती भक्तिभावाने त्यांच्या गुरूंची आज्ञा शिष्यांमधून मानून ग्रंथाचे महत्त्वपूर्वक सखोल वाचन मनन चिंतन करून त्यावर निरूपणात्मक लेखन केले. या आणि ग्रंथाच्या प्रथमावृत्ती प्रकाशित केलेली आहे. त्यानंतरचे वाङ्मय प्रवास 1967 ते 2000 असा हा साधारण 30 वर्षाचा काळ होता. ग्रंथाचा वेगवेगळे महत्त्व, त्यांनी अलीकडच्या तरुण पिढींसाठी बदललेली विचारसरणी, निवड कशात ठेवून अध्यात्माची ओढ व नवीन विज्ञान बाबतीचे कुतूहल लक्षात घेऊन श्री स्वामी सखांनी गुरुस्थानांची मांडणी केलेली आहे. या पुस्तकाची ही डिसेंबरच्या 2012 मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. लिहिला ते साधकांच्या चालणे प्रतिसाद मिळाला. आता त्यांनी नवीन स्वरूपातील 4थी आवृत्ती 8 जुलै 2017 मध्ये प्रकाशित करताना आम्हाला साधक अभ्यासक वाचकांना आभार मानणे आवश्यक वाटते. त्या आमच्यासाठी आनंददायी व गौरवाची बाब आहे. या आवृत्तीत नाना कोतेकर यांनी खालील ग्रंथसंवादाचा समावेश केलेला आहे. कोण दाखवाल वाट भाग 1 ते 2, गुरुगीता, अध्यात्माच्या मनोविकारांचा उपाय लिखाण, दत्तकथा भाग 1-2 ही दत्तगीते 1-2-3 श्री दत्तस्तोत्र. आता या ओव्याचे स्वरूप ग्रंथ भाग्यांक गीते भगवद्गीते संकलन अभ्यासक वृत्तीतून लिहिलेले आहे. विवेचक स्पष्टीकरण रसाळ भक्तींचे निरूपण जे स्वामी सखा त्यांनी सादर केले त्यांचा हा गुरुमार्ग. ही ग्रंथ भक्ती, दृढ भाव, आत्मत्व ओळख, चरणसेवा, नामस्मरण भक्तीने चिंबन भिजलेले अध्यात्म रंगधार असलेले हे वाचकांना दत्तात्रय स्वरूप स्वामी समर्थांचे जवळ पोचलेली आहे. नक्की ग्रंथात पुष्कळ ठिकठिकाणी कवींचे कोतेकर निराशा मंद आणि साधकांच्या लक्षात ठेवलेले आहेत. लिहिलेल्या संयोग भक्त साधक होण्यास
व नवीन सुधारित आवृत्ती ग्रंथ पसारा 4000 पर्यंत पोचलेला. जवळजवळ 30,000 गुरुभक्तांनी सुंदर अनुभूती मिळालेली असावी. त्यात ही जवळ त्यांनी स्वामी सखांनी आजवर 260 स्वामी भक्तांना गुरुमार्गांचा ग्रंथ दिशा दिली आहे. श्री स्वामी सखा हे मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या स्वामी समर्थ नावाची कार्यालयात सद्गुरू नारायण महाराज आणि दत्त संघात भेट केवढ्यांचा विश्वास आशीर्वादपूर्वक शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत. स्वामी सकाळ मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थवाडीची कार्य ही महंती सर्व स्तरांवर वाटलेली आहेत. वित्त, ऊर्जा ही नियोजन, जलसंपदा राज्य मंत्र्यांच्या कार्यालयाकडून समर्थवाडीने अध्यात्मांच्या लोकांकडे मांडणी, वनसंवर्धन आणि नेतृत्वाची ही मूल्यांचा प्रसार केलेल्या ही स्वकाही आहे. त्यांच्या या राजकीय पक्षांमधून स्वामी समर्थांचे कार्यालय व भरपूर कौतुक शुभेच्छा मिळालेल्या आहेत. त्या ग्रंथाच्या 4थ्या आवृत्तीने गुरुपौर्णिमा 8-9 या जुलै 2017 या रोजी करण्यात आलेले सहर्ष आनंद मिळतो. यामुळे सर्वांना सुंदर आविष्कार प्राप्त व्हावी हीच गुरुचरणाचा प्रार्थना आहे. गुरुमार्ग श्री नरसिंह सरस्वती स्वामी आळंदी येथे स्वामी नरसिंह सरस्वती हे सुद्धा अवतारी सत्यपुरुष होऊन गेले. परिवारात आप्पासाहेब पटवर्धन, नारायण बुवा रुद्र, यशवंत महाराज देव आणि मामलेदार राधाकृष्ण स्वामी रहिमतपूरक आणि विष्णुदास यांच्या रहिमतपूरक आणि श्रीपाद स्वामी पुणे, सच्चिदानंदश्रम स्वामी लोणार या तात्या राईकर, नारायण स्वामी स्वामी सरस्वती यांचा समावेश होतो. नरसिंह सरस्वतीची गुरुपरंपरा गुरुचरित्रांचा 12व्यात अध्यायात दिलेली आहे. अर्थातच अध्याय शंकराचार्यापासून आहे. विद्यापनापासून ते नरसिंह सरस्वती महाराज 12वे पुरुष होत. नरसिंह सरस्वती दत्तात्रयावरील महापुरुष म्हणून प्रसिद्ध असलेले दोन्ही महापुरुषांचे शिवभक्त होते. शिवभक्तांच्या विशिष्ट या आधार होता. त्यामुळे दत्त उपासना लिहिलेले उल्लेख गुरुचरित्रात आढळत नाही. श्रीपाद वल्लभ यांच्या ब्रह्मचारित आणि नरसिंह सरस्वती महाराज संन्यासी होत. श्रीपाद वल्लभांच्या समोर त्यांची शिष्य परंपरा नव्हती, तर नरसिंह सरस्वती जवळ शिष्य परंपरा होती. त्या सुरुवातीस दिलेली आहे. नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म 1367 मध्ये झाला आणि मोजी स्मरणानंतर गायत्री मंत्राची दीक्षा त्यांना मिळाली. मातेकडून झालेला हा आतापर्यंतचा मौन नरसिंह सरस्वती मार्गांच्या वेद प्रकटलेले आहे. सर्वांना विचारमय वाटलावा व मातापितांचा निरोप 8-9 वर्षाचे नरसिंह सरस्वती उत्तरांक यात्रेचा प्रस्थान ठेवलेले आहे. कारंजापासून पर्यंतचे प्रतीक वाटचाल व नरसिंह सरस्वती विश्वनाथांची चरणी विसरला. श्री कृष्ण सरस्वतींकडून संन्यास दीक्षा स्वीकारली. या दीक्षा नाव नरसिंह सरस्वती ठेवले आणि काळानंतर मुनिराजांचा मेळा आणि बरोबरच घेऊन तो वेदिकरादार येऊन 30 वर्षानंतर कारंजा नगरीत आले. माता पितांचा आनंद झाला. पुढे नाशिकात क्षेत्री त्र्यंबकेश्वर येथे आले व तीर्थस्थानामुळे गोदावरीच्या यात्रेपासून प्रारंभ केले. परळी, आता वैजनाथ येथे पूर्व एकरत्न गुरुपुते, त्यानंतर भिलवाडी गावी येथे चातुर्मास संपल्यावरती कृष्णगंगा पंचगंगा नैवेद्याच्या संगमावरील अमरपुरी स्थळी येथे तप स्थळी राहून आत्ताचे नरसिंह सरस्वतीवाडी श्री गुरु गाणगापूर आणि त्यांचे 2 तप या काळात व्यत्यय केला. गाणगापुरापासून ग्रामपदाधिकाऱ्यांच्या यांना मठ बांधून दिला. नरसिंह सरस्वती या नावाने प्रख्यात झाले. पुढे शिष्यात श्री कौशल्य कडे आले आणि तेथे विविध फुलांचे आसन करून आसनावर बसून पाताळगंग म्हणजे कृष्णा नदीकाठी रंगतळावर तरंगत पैलतारी पोचली आणि थोडक्यात गुरुचरणांचा अंतिम प्रसाद संगतीने त्यांचे स्मरण करीत त्यांना आखरेचा संदेश म्हणून उपस्थित केला. आणि आता दिवस माघ वध प्रतिपदेस श्री निजानंद
ग्रामाचा दिवस म्हणून दत्त संप्रदाय श्रद्धेने पाळला जातो. पुढे 300 वर्षांनी कर्दळीवणी श्री स्वामी समर्थ महाराज प्रगटले अशी मान्यता आहे. आता ह्यांनी स्वामी सखांनी काय काय केलं त्यांचं मी आता सांगते. श्री सद्गुरू या नारायण कोतेकर यांचे उपाध्य यांच्याविषयी थोडेसे. प्रपंच करून परमार्थ साधक असताना नरोच्या मुखातून गुरुचरित्रांची गंगा नरसस्व सरस्वती यांची गुरुसंचारने प्रस्तुती झाली. संचारत त्यांच्याकडून वेगवेगळ्या काव्य गुरु संप्रदाय निर्माण झाली. श्री नरो यांच्या स्वामी सख्यांचे रेशमी काठी भेटीतून त्यांना काव्यमाला व ग्रंथाची निर्मिती झाली. पुढील गुरुचरित्रांचे नरो यांचे स्वयी सर्व साहित्य आशीर्वादासहित श्री स्वामी सखांनी सत्पुत केले व दत्तगुरूंच्या या स्वामी सखांना पुढले स्वामी सखांवर असलेले सर्व विश्वांतांची प्रचिती येते. गुरुमार्गाच्या 4थ्या सुधारित आवृत्तीत प्रकाशन आजच्या आषाढ शुद्ध 14 गुरुपौर्णिमेचे शुभ दिवशी शनिवार येथे 8 जुलै 2017 या रोजी होते आणि त्या स्वामी सखांच्या अंगीकारकृत कार्याचे एक भाग आहे. श्री गुरु सद्गुरूंना वा कोतेकर श्रेष्ठ दत्त भक्त होऊन गेले. आयुष्यातील प्रौढ चालीतील वर्ष पोलीस खात्यात व कार्यालयात गेली तेव्हा त्यांच्यातील के.व्ही. नरो यांच्या दत्त महाराजांच्या भक्तीचा उगम कसा त्याबद्दल त्यांनी भक्तगणांना त्यांच्याबरोबर कुतूहल केले आणि यांच्या लक्षात आले की परब्रह्म दत्तात्रय यांच्या भक्तीची प्राथमिक अवस्थेत विवेचन करून स्वतः त्यांनी लिहिलेल्या काव्यातून विवेचनातून केलेले हे मूलतः कवीला सोपत्याचे भक्ती ज्ञान नव्हे तर कर्मधर्माचे संयोग दत्तभक्ती व उपजलेली फुललेली शेवटपर्यंतची तशीच राहिली व काव्य दत्तभक्त अशी दत्तभक्ती गीत एक काव्यसंग्रहांच्या लेखन केलेले. त्यानुसार गुरुचरणांचे करताना मनात श्री स्वामी निवृत्ती सरस्वती महाराजांच्या विषयी अत्यंत विकता निर्माण झाली व योग्यतेने म्हणा की स्वामी निवृत्ती नरसिंह सरस्वती महाराजांची गुरुज्ञानी मानलेले असे मार्गदर्शन त्यांना मिळाले आणि शक्तीची कल्पना त्याबद्दलची भावना आध्यात्मक तत्वाकडे गेली आणि पुढे दाखविलेली वाट 1 भाग 1 भाग 2 आध्यात्मिक ग्रंथ लिहिलेल्या त्यांच्या भक्ती मार्गाचा परब्रह्म रूपाशी संबंध आहे. त्याबद्दल मौलिक विचारांचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि नंतरच्या या कालखंडात दत्तभक्तीचा भाग 2 आणि काव्य संग्रह लिहिलेल्या या भक्ती मार्गाचे भक्त संपूर्ण गेलेले आहे. श्री कोतेकर यांच्या सातारा, नांदेड आणि पाटण या ठिकाणी आहे. त्या श्री स्वामी सखा यांच्या वडील श्री वासुदेव आठवले यांच्याविषयी जाणे त्यांचे श्री कोतेकर यांनी नरसिंह सरस्वतीची संचार भक्ती लोकजागृती आणि बरीच पदे उच्चारली. हृदयात दत्तभक्तीची ही जाऊन ही स्मृत आठवले यांना तथा स्वामी सुमंत त्यांच्या रूपात बहरत गेल्या आणि ईश्वरी पुढत संकेत असावा. श्री साना कोतेकर यांच्या पत्नी आणि सुशीलबाई नारायण आणि कोतेकर यांच्या पुढाकारांनी त्यांनी ग्रंथ संप्रदाय काव्य संप्रदाय महाराष्ट्रातील दत्तभक्ती मंडळी पोचली. सर्व ग्रंथाच्या या प्रकाशित श्री कोतेकरांच्या या पुस्तकांची संपादक आर्थिक प्रकाशित छपाई विक्री आणि सर्व जबाबदारी झेलली आणि अनुरुद्धकांच्या भक्तिसेवांचा मार्ग त्यांनी ईश्वरीते चालविला. सर्व नोकरीत व्यवसाय सोडून त्यांना कोतेकरांशी पूर्ण भक्ती मार्गांचे पुढे केले. श्री ना वा कोतेकर यांचे सुमंत वासुदेव आठवले यांच्याच आपल्याला पुत्र माननीय सर्व वाड्मय यांच्या समाज स्वाधीन केले. श्री मा ना कोतेकर प्रकाशित साहित्य ग्रंथ संप्रदाय ग्रंथ पद्य अशी कोण दाखविली वाट 1 कोण दाखवित वाट 2 गुरुगीता भाग 1 2 3 आध्यात्मिक परब्रह्म भक्ती स्वरूप
आध्यात्मक मनोविचार उपाय, दत्तकथा भाग 1, दत्तकथा 2, दत्तभक्ती गीत 1, 2, 3, दत्त स्तोत्र सप्तम सापडली. ही वाट सत्य असत्य भाग गुरुशक्तीची पाठीशी असल्याशिवाय सद्गुरूंच्या या आशीर्वादाशिवाय सर्व होणे शक्य नसते. या सर्व गुरुशक्तीला गुरूंना श्रद्धापूर्वक नमन करून सद्गुरूंच्या या स्वामी सखांची शक्ती स्वरूप भेटीमधून उपलब्ध असलेले ज्ञान सहज शब्दात सामान्य लोकांपर्यंत पोचावे या हेतूने हा ग्रंथ नव्या रूपात सादर प्रस्तुत आहे. आता गुरुमार्गांचा स्वामी सखांनी जे काय केलं आहे ते उद्यापासून मी वाचेन. पण एक सांगते, स्वामी सखांसोबत किती आपण मनाने बोलू शकतो हे मला माहिती आहे, पण तुम्ही अजून काही स्वामी सखांचे भक्त नाही आहेत, पण तुम्ही फक्त स्वामी सखांना फक्त असा आवाज दिला ना डोळे बंद करून, तर त्यांचे स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात. एक माझ्या भावना निर्माण झाली, कारण माझ्यासोबत जे घडलं होतं ना त्याविषयी मला खूप आनंद आहे की स्वामी सखा माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत स्वामी आपलं दादासाहेब अभिदादा पण आहेत. मी खरं सांगते की दादा महाराज असं नाव घेतलं ना आणि अभिदादांचं पण नाव घेतलं ना मन प्रसन्न होतं. हे तुमच्याच लक्षात येईल. काही दिवसांनंतर तुम्ही यांची म्हणजे इथे देवळात गेलेत ना की त्यांना भेटलात ना, डोंबिवलीला दादा महाराजांचं एक देऊळ आहे, सुर्वे महाराजांचं. कुठे आहे तुम्हाला सांगते, डोंबिवली ईस्टमध्ये एक सुर्वे महाराजांचे ना दत्त महाराजांचं तिथे नरसिंह सरस्वती पण आहे. त्यांचे शिष्य अजून 3 मूर्त्या आहेत. नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती, दत्तमूर्ती, दुर्गा देवीची पण उपासना ते करतात आणि महालक्ष्मीची पण उपासना करतात. त्यामुळे तुम्ही तिथे जा, तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुम्हाला खूप आनंद वाटेल. ते देऊळ कुठे आहे तुम्हाला सांगते त्यांचा ॲड्रेस. एक मिनिट. त्यांनी ही पण पोथी लिहिलेली आहे. त्यांनी त्याच्यात आरती वगैरे, ही पोथी लिहिलेली आहे ना, त्याच्यात त्यांनी आरती वगैरे लिहिलेली आहे. ही पोथीमध्ये त्यांचं पूर्ण हे पण आहे. दादा महाराजांचं कधी उपासना करायची असेल तर तिथे पण आहे. त्यांचं तिथे ॲड्रेस लिहिलेला नाही आहे वाटतं. त्यांनी कुठे त्यांचं देऊळ आहे पण त्यांचा ॲड्रेस, तुम्हाला मला त्यांचा ॲड्रेस मिळाला ना की मी तुम्हाला सांगू. पण डोंबिवली मध्ये ना कटाई नाका म्हणून आहे, तिथे त्यांचं देऊळ आहे, प्रशस्त देऊळ आहे. तुम्ही जा आणि त्यांचं दर्शन घ्या. तुमचं मन प्रसन्न नाही झालं तर बघा. याच कारणाने मी इथेच माझा व्हिडिओ संपवते. थँक्यू सो मच.